नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 14 जुलै 2025। पाहूया टॉप 10 घडामोडी। असं वाटतंय की या देशात मुस्लिम लोकांना राहण्याचा अधिकार नाही। चारही बाजूने मुस्लिमांना घेरलं जात आहे। आमच्याकडे कुरेशी समुदाय आहे, तो मटण विक्रीचं काम करतो। ते लोक 95च्या दुरुस्तीनुसार शेतकऱ्यांच्या जत्रेतून जनावरे खरेदी करतात, पण एखाद्या मुस्लिमाने गाय खरेदी केली तर गाय ही दुधासाठीही खरेदी केली जाऊ शकते, बैल शेतीसाठीही खरेदी केला जाऊ शकतो। असं नाही की मुस्लिम खरेदी करत आहे म्हणजे तो हत्येसाठीच खरेदी करतोय। गायीची हत्या करण्यासाठी खरेदी करत असेल तर कठोर कायदा बनवा, फाशी द्या, पुन्हा असं कोणी करू नये, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे। दरम्यान यापुढे बोलताना त्यांनी म्हटलं की पण जेव्हा मुस्लिम खरेदी करतो तेव्हा काही कट्टरपंथी ज्यांची मी नावं घेणार नाही कारण मला जीवे मारण्याची धमकी येते, आमचं नाव घेण्याची तुझी लायकी नाही, असं म्हणतात। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दोपहर का सामना बंद करण्याची मागणी केली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा शिकवण्याच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेला आव्हान देत सदावर्ते यांनी राज्यात तृतीय भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात या पुढील आठवड्यात ते न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। सदावर्ते म्हणाले की देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की राज्यात 2 कोटी हिंदी भाषिक आहेत तर 7 कोटी लोक बहुभाषिक होण्यास उत्सुक आहेत। फक्त 2 कोटी लोक राज आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे विचार मांडतात। मालदीवमध्येही हिंदी भाषा अनिवार्य आहे, हे राज ठाकरे यांनी लक्षात घ्यावं। त्यांनी ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाल्याचा दावा केला आणि राज्य सरकारने तृतीय भाषा अनिवार्य करण्याचा शासकीय निर्णय पुन्हा लागू करावा अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने इगतपुरी येथे आयोजित केलेल्या 3 दिवसीय शिबिराला सुरुवात झाली आहे। हे शिबिर इगतपुरीतील कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये होणार असून यासाठी 70हून अधिक खोल्या आरक्षित करण्यात आलेल्या आहेत। शिबिराच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे। हे शिबिर मनसेच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे यावेळी आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्यापूर्वी महाबळेश्वर येथे अशाच प्रकारचे शिबिर घेतले होते। त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। त्यामुळे इगतपुरीतील या शिबिरात राज ठाकरे काय बोलणार आणि कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सध्या चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँगचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरत आहेत। राज्याचे मंत्री उघडे नागडे फिरत आहेत, त्यांना कपडे द्या, या प्रकरणाची SIT चौकशी करा, असा खोचक टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेतील सदस्य अनिल परब यांनी विधान परिषदेत बोलताना लगावला आहे। शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूम मधला व्हायरल व्हिडिओवरून परब यांनी ही टोलेबाजी केली आहे। यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले की सध्या चड्डी बनियन किंवा चड्डी टॉवेल गँगचे व्हिडिओ महाराष्ट्रभर फिरत आहेत। या गँगचे व्हिडिओ विशेषतः एका मंत्र्याचे बेडरूम मधील व्हिडिओ बाहेर येत आहेत। हे सगळे उघडे फिरत आहेत, त्यांना सरकारतर्फे 1-2 कपडे तर द्या। काय चाललंय महाराष्ट्रात? मंत्री उघडे नागडे फिरत आहेत, बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर कसा आला? बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थ मंत्री सुरक्षित नाहीत। बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असे मी सांगितलेच नाही, परंतु तुमची यंत्रणा बेडरूम पर्यंत पोखरली गेली आहे असं मला सांगायचं आहे। डिजिटलायझेशन फ्रॉड हा थेट मंत्र्यांच्या घरापर्यंत गेला आहे। त्यामुळे मंत्रीच आता सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील हे सांगणे न बरे, अशी ही तिखट टीका परब यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याच्या अफवांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे। याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी जयंत पाटील यांचा कोणताही राजीनामा पाहिलेला किंवा वाचलेला नाही। तुमच्या वृत्तवाहिनीला ही बातमी देणारा जो सूत्र आहे त्याच्या विश्वासार्हतेवर विचार करा। ही माहिती खात्रीलायक नाही आणि यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न निर्माण होतो।
त्या पुढे म्हणाल्या की मला अशा कोणत्याही राजीनाम्याबद्दल माहिती नाही। उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात याबाबत स्पष्टता येईल। मी जयंत पाटील यांच्याशी दररोज बोलते, ज्या गोष्टी घडल्याच नाही त्यावर मी काय बोलू। प्रदेशाध्यक्ष पदात बदल होणार का या प्रश्नावर सुळे यांनी सांगितले की राजकीय पक्ष आणि संघटनेत प्रत्येक कार्यकर्ता दिलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार असतो। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी पक्षासाठी प्रचंड संघर्ष केला आहे। कोणतेही आव्हान असेल तरी काल, आज आणि उद्याही ते लढण्यास तयार आहेत। राजीनाम्याच्या चर्चा विरोधकांनी पसरवल्या का यावर त्या म्हणाल्या, ज्या गोष्टीत तथ्य नाही त्यावर वेळ का वाया घालवायचा। प्रवीण दादा, महागाई सारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। याशिवाय महाराष्ट्रातील एका मंत्र्याच्या घरी रोख रकमेच्या बॅगा सापडल्याच्या प्रकरणावरही सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ते म्हणाले की निवडणूक आयोगाने बेकायदेशीररित्या धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले। आयोगाने पक्षाच्या मूळ आधाराऐवजी विधानमंडळातील बहुमताचा आधार घेतला, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदार पराभूत झाले। ज्या विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर त्यांना चिन्ह आणि पक्ष देण्यात आला, त्या आधारातील बहुतांश सदस्य पराभूत झाले आहेत। त्यामुळे हा आधारच आता शिल्लक राहिलेला नाही। शिंदे गटाचा धनुष्यबाण चिन्हावर कोणताही हक्क नाही। आम्ही न्यायालयात या चिन्हाला गोठवण्याची मागणी केली असल्याचं देखील राऊतांनी यावेळी सांगितलं आहे। पुढे बोलताना राऊतांनी ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांच्या राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदारपदी नियुक्तीवरही उपरोधक टीका केली। निकम यांच्या अनुभवाचा फायदा भाजप आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना होईल, परंतु देश आणि समाजाला किती लाभ होईल हे मला माहीत नाही। त्यांनी आता भाजपचा टिळा लावला आहे आणि ते भाजपचे सदस्य आहेत। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांना राज्यसभेत पाठवले गेले। आता त्यांनी अधिकृतपणे भाजपचा प्रचार करावा, याची आम्ही वाट पाहत आहोत, असं संजय राऊत म्हणाले। चित्रपटांमध्ये गाडी उडवताना किंवा उंचावरून खाली पडताना असे अनेक सीन असतात ज्यांना पाहून प्रेक्षक टाळ्या वाजवतात, पण अशा एका सीन मागे अनेकांचा जीव धोक्यात असतो, विशेषतः स्टंट्स करणाऱ्या कलाकारांचा। साऊथ इंडस्ट्रीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे। दिग्दर्शक पा रणजित आणि अभिनेता आर्याच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला आहे। कार स्टंट करताना प्रसिद्ध स्टंटमॅन राजू मोहनराज याचा मृत्यू झाला आहे। त्याचा शेवटचा आणि भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे। साऊथ अभिनेता विशालने स्टंटमॅन राजू याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे। त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की गाडी रॅम्पवरून गेली आणि पलटून जोरात खाली आपटली। गाडीचा पुढचा भाग जमिनीवर जोरात आदळला। सुरुवातीला सेटवरील सर्वजण शूटिंग करत होते, परंतु काही वेळाने सर्वजण गाडीकडे धावले आणि राजूला गाडीतून बाहेर काढण्यात आले। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत देशभरातील 12 गड किल्ल्यांचा समावेश झाला आहे। यात महाराष्ट्रातील 11 किल्ले आहेत। महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब आहे। महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 जिंजी असे एकूण 12 गड किल्ले आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबद्दल निवेदन केलं। युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होणे ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे। प्रधानमंत्र्यांचे मी आभार मानतो। प्रधानमंत्र्यांकडे 7 प्रस्ताव गेले होते, मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा प्रस्ताव मंजूर केला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले। इतरांनी किल्ले हे महसुली गोळा करण्यासाठी वापरले, मात्र महाराजांनी हे किल्ले स्वराज्यासाठी वापरले। युनेस्कोच्या मुख्यालय पॅरिस येथे सादरीकरण झालं। मी आणि माझे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची या संदर्भात भेट घेतली होती। यामध्ये मतदानाचा अधिकार 20 देशांना असतो। या प्रस्तावावर सर्व 20 देशांनी एकमताने निवड केली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मराठी भाषा शिकून मराठी भाषेचा आदर करण्याचा संदेश शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज देत आहेत। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी आज TV9शी मराठीत संवाद साधला। शंकराचार्यांनी TV9च्या कॅमेऱ्यासमोर एक मराठी पुस्तक वाचले। शंकराचार्य म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आम्हाला मराठी शिकवायला आले नाहीत किंवा त्यांनी
आम्हाला मराठी शिकवण्याचा प्रयत्नही केला नाही, परंतु आमदार प्रकाश सुर्वे यांनी आम्हाला 2 शिक्षक दिले आणि आम्ही मराठी शिकू लागलो। मी कोणाच्या भीतीने किंवा घाबरून मराठी शिकत नाहीये, मी स्वतःसाठी मराठी शिकत आहे। मी एक नवीन भाषा शिकत आहे। शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आणि मराठीला विरोध करणाऱ्यांनाही मराठी संदेश दिला। मुंबईत सुरू असलेल्या हिंदी मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी आजपासून मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे। भारतीय बॅडमिंटन दिग्गज आणि ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती सायना नेहवाल हिने पती पारुपल्ली कश्यप पासून विभक्त झाल्याची घोषणा केली आहे। तिने तिच्या सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली। दोघांचेही डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले होते। सायना हिने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील धक्का बसला आहे। सायना हिची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे। पोस्ट करताना सायना म्हणाली की आयुष्य कधी-कधी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जातं। खूप विचार विनिमय केल्यानंतर पारुपल्ली कश्यप आणि मी परस्पर सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे। आम्ही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, विकास आणि मानसिकरित्या स्वस्थ राहण्याला प्राथमिकता देत आहोत, स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी। सायना पुढे म्हणाली की आम्ही एकत्र घालवलेल्या क्षणांबद्दल मी कृतज्ञ आहे। यावेळी आमच्या गोपनीयतेला समजून घेतल्याबद्दल आणि आमच्या भावनांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद।